तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, सारा सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे तुम्ही. लवकरात लवकर पांडुरंगाचं नाव आपल्या कंठामध्ये धारण करा. काय होईल पांडुरंगाचं नाव धारण केले? अशी ताकद आहे का पांडुरंगाच्या नामामध्ये? काय ताकद आहे पांडुरंगाच्या नामामध्ये? ती थोडक्यात जर का पाहायची झाली तर एक उदाहरण गुरुजी सांगायचे पाठामध्ये. हे 1000 आपले गावाकडचे ब्राह्मण खेळायचे. किती? 1000 खेड्यापाड्यातले ब्राह्मण जेवण करायला आपल्या घरी बोलवायचे बरं का, बारशे सोडण्यासाठी. आणि त्यांना जीव घातल्याच्या नंतर यथेष्ट बरं का मिष्टांना जीव घातल्याच्या नंतर जे काय पुण्य उत्पन्न होतंय. आणि क्षेत्रीचा एकच ब्राह्मण असं म्हटलं. क्षेत्रीचा म्हणजे जो ब्रह्मकर्म करणार आहे, परमेश्वराच्या सानिध्यात राहणार आहे, अखंड नामचिंतन करणार असा ब्राह्मण. असे एकच फक्त क्षेत्रामधला एकच जीव घालायचा. 1000 एकीकडं आणि क्षेत्रीय मधला एक ब्राह्मण जीव घातला की त्याचं पुण्य एकीकडं बराबरीचं मिळतं. पण असे 100 1000 बरं का 1000 क्षेत्रामधले ब्राह्मण आणायचे. आळंदी, पंढरपूर, काशी, हरिद्वार, ऋषिकेश असे इकडच्या क्षेत्रामधले किती 1000 ब्राह्मण एकत्र पंक्तीला बसवायचे आणि त्यांना जीव घालायचं. बरोबर आहे कोणा ना? त्यांना जीव घालायचं, त्यांना जीव घालायचं. आणि एक कोण जीव घालायचं? हा, वेद पाठक. वेद पाठक. वेद पाठक म्हणजे वेद पाठक काय कोणाला म्हणायचं? ज्याचे 4ही वेद मुखोद्गत आहेत बरं का. 4ही वेद कसे आहेत? पूर्ण मुखोद्गत आहेत. हा फक्त एकच जीव घालायचा. हे 1000 क्षेत्रामधले ब्राह्मण एकीकडे जेवल्याचं पुण्य जेवढं मिळतंय ना तेवढं एकच फक्त वेद पाठक एकच त्याला जीव घालायचं, तेवढं पुण्य मिळतं. आता हे 1000 पुन्हा वेद पाठक असे जे असे असणारे पंक्तीला बसवायचे बरं का. आणि त्यांना पंक्तीला बसवल्याच्या नंतर एकच फक्त पंडित जीव घालायचा. एकच पंडित कोणाला म्हणायचं? ज्याचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत येतं त्याला पंडित म्हणायचं. त्याला पंडित म्हणायचं ज्याचा एवढा अभ्यास आहे, पूर्ण सगळं मुखोद्गत आहे त्याचं. मग हा फक्त एकटा पंडित जीव घातला की हे असणारे 1000 वेद पाठक आहेत ना, जेवल्याच्या नंतर जे पुण्य मिळतंय तो फक्त एक पंडित जीव घातल्याच्या नंतर पुण्य मिळतं. आणि त्याच्यानंतर बरं का असे 1000 पंडित पंक्तीला बसवायचे. जे पुण्य उत्पन्न होत आहे त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ अधिकारी फक्त एक संन्यासी. संन्यासी. संन्यासी कोणाला म्हणायचं? ज्याने पत्रे कपडे घातले, दाढी अशी पार खाली रस्त्याने लोळत चालली. बरोबर आहे का नाही? बरेचसे शिष्य मंडळ म्हणतात चालले त्याला संन्यासी म्हणायचं का? असे नाही संन्यासी. भगवे तरी श्वान. श्वान म्हटलंय, श्वान म्हणजे पुत्र. भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा, तीर्थानुभवाचा काय पंथ. आहे का नाही? ते असे नख वाढली, गावगाव फिरणारे, सोंग करणारे, भविष्य सांगणारे, तुमच्या उत्कर्ष होईल, तुमचा नाश होईल, मी तिकडे चाललोय पंक्तीला पैसे द्या म्हणणारे, मी तुम्हाला रुद्राक्ष देतो म्हणणारे, गणांतर दोरा देणारे असे जर का घरी आले आणि तुम्हाला जर का म्हणत असताना आम्ही अधिकारी पुरुष आहे तर त्याला लाद घाला. लाद घाला, घुसकून द्या. तो निवळ ढोंगी. ढोंगे नाही तो काल नेहमी. लक्षात ठेवा, संतांचा वेश धारण केलाय संत नाही. संत नाही तो. संत कोणाच्या दारात जात नाही. हे संतांचे लक्षण आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितलेली आहे. संन्यासी कोणाला म्हणावं? मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याला मीपणा माझेपणा हा विसरून गेलाय, ज्याला स्वतःचं घर परक घर, आपली माणसं परकी माणसं हे त्याच्या जीवनातच शिल्लक राहिलं नाही. पार्था तो संन्यासी जाण निरंतर असा संन्यासी. आणि त्या संन्यासाला जीव घातलं की हे पंडित आहेत ना 1000 बरं का, त्यांच्या जेवणातून जे पुण्य उत्पन्न होतंय तो फक्त एकच संन्यासी आपल्या पात्रावरती घरामध्ये उठला की तेवढं पुण्य ऑटोमॅटिक आपल्या आणि प्रारब्धामध्ये ते शिल्लक होतं तेव्हा असणार उभा. मग आता हे असे संन्यासी 1000 पुन्हा आणायचे. आता हे संन्यासी मिळणं सोपं आहे का हो? इतके निष्काम महात्मा मिळणं सोपं आहे का? पण आणायचे, पंक्तीला बसवायचे. किती? 1000. आणि 1000 संन्यासी आपल्या घरी जेवण केल्याच्या नंतर जे पुण्य उत्पन्न होतं तो फक्त आपल्या घरी एकच कोण? परमहंस. परमहंस. परमहंस हा संन्यासापेक्षा वरची अवस्था आहे. आणि असे परमहंस एक फक्त आपल्या घरी जेवला की असे 1000 संन्यासी जेवल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. मग असे पुन्हा 1000 परमहंस आपल्या घरी जेवू घालायचे. आणि 1000 परमहंस आपल्या घरी जेवल्याच्या नंतर एकच फक्त
एकच फक्त ब्रह्मदेवता, बरोबर आहे का? कोण? एकच, त्याला जीव घालायचं. त्या परमहंस जेवल्याच्या नंतर जे पुण्य मिळतंय तो फक्त एकच परमहंस, आणि जेवल्याच्या नंतर आपल्या पदरामध्ये ते पुण्य मिळतं, पण परमहंस कोणाला म्हणायचं? आता हे जे महात्मे आहेत ना, बरं का, परमहंस स्थितीतले महात्मे, तर ते कोण आहेत? ब्रह्मव्यक्ता, परमहंस स्थितीच्या वरचे महात्मे आहेत का? तर असे ब्रह्म व्यक्ती ते फक्त किती झालेले आहेत आतापर्यंत? 4च झालेले आहेत. प्रत्येक युगात एकच महात्मा झाला, दुसरा महात्मा झाला शुक, याज्ञवल्क्य, दत्त आणि कपिल मुनी, असे फक्त हे 4 असणारे महात्मे आतापर्यंत होऊन गेलेले आहेत. त्यांना व्यक्ती म्हटलेले. फक्त एका युगात एकच महात्मा झाला, दुसरा नाही. दत्त महर्षी, बरं का, दत्त आता आपण सर्व नामस्मरण करतो, पण हे असणारे फक्त एकदाच, एका युगात एकच अवतार. आता शुक मुनी पांडवांच्या घरी उष्ट खायला गेलते, कशाचं रूप घेऊन? कावळ्याचं का पोपटाचं? पोपटाचं रूप घेऊन गेलते. कुठे गेलते? पांडवांच्या घरी, है ना. आणि त्यांच्या तिथं जाऊन भगवान श्रीकृष्णाने ज्या पात्र उचललेली होती ना, उष्ट पत्रवाळ्या, त्याच्यावर बुंदीचे, भाताचे असे काही जे शीत होते, तर ते पोपटाच्या रूपात जाऊन देवीचे होते, खात होते. आणि त्यांनी काय एकदा आपल्या घरचं जेवण केलं, नुसतं एक शीत, स्वर्गामध्ये एक मोठ्याने घंटा वाजते, बरोबर आहे. आणि तीच घंटा वाजली ती सगळे पृथ्वी तलावर ऐकू येते. फक्त ब्रह्म तो असणारा अधिकारी जो आहे ना, तो आपल्या घरी जेवला पाहिजे. पांडवांच्या त्यावेळेस ती वाजायला लागली होती. एकदाच नाही, ती वाजायचीच बंद व्हाय नाही. हा खायचा बाबा बंद करीन ना भाताशी, मग ती बंदच व्हाय नाही. म्हणजे इतके ते अधिकारी असतात. मग असे व्यक्ती 1000 पंक्तीला बसवायचे. आता ते एका युगात एकच आणि ह्या 4 युगांमध्ये 4च होऊन गेल्यात. पण शास्त्रकार असं सांगतात की असे 1000 व्यक्ती घरामध्ये आणून पंक्तीला बसवायचे दत्त मुनींसारखे साक्षात, आणि त्यांच्या जेवणामधून जे पुण्य उत्पन्न होत आहे ना, बरं का, ते पुण्य, आणि जो अखंड रामकृष्ण हरी भजन म्हणतोय रात्रंदिवस, ते पुण्याची जर का बराबरी केली तर कधी ही बराबरी होणार नाही. महाराज म्हणतात, ऐशे व्यक्ती अपरंपार नये नामधारका बरोबर, जो अखंड नामस्मरण करतोय, रामकृष्ण हरी म्हणतोय, त्याचं पुण्य आणि हे व्यक्ती जीव घातल्याच्या नंतर मिळणार पुण्य बराबरीचं होऊ शकत नाही. नामधारकाचं पुण्य श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर सार काय, आसार काय, चांगलं काय, वाईट काय, याचा विचार जीवनामध्ये करा. नाम धरा कंठी विठोबाचे, त्या परमेश्वराचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करा. काय होईल कंठामध्ये नामस्मरण केल्याच्या नंतर, धारण केल्याच्या नंतर? अहो, तुमच्या जीवनातली संकटच नष्ट होते, संकटच राहणार नाही, बरं का. तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये ते सांगितले, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, निरसेन संकट, दयाच्या चिंतने, निरसेन संकट,
गुरु तुकोबाराय म्हणतात, तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. हा भवरूपी समुद्र तुम्ही तरुण जाताना तुमच्या जीवनामध्ये संकटच राहणार नाही. संकट राहणार नाही म्हणजे काय? अहो पहा, रामायणामध्ये एक अशी घटना घडलेली की एकदा प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला ठार मारण्याचा विचार केला, प्रयत्न केला, घडलंय असं बरं का. कसं घडली ती कथा अगदी गोड आहे, तुमच्या पुढे थोडक्यात म्हणतो. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचे अनन्य भक्त, इतके अनन्य भक्त, इतके अनन्य भक्त की हनुमंतरायासारखा भक्तच अनन्य होऊन नाही. हा राम रसायन तुम्हारे राम कसा प्रसन्न करायचा, राम आणि कसा असणार आपल्यावरती कृपा करेल असं ज्याला कोणाला वाटत असेल त्यांनी हनुमंतरायाची भक्ती करा. कारण की हनुमंतरायाच्या जवळ साक्षात रामाची भक्तीचा परिपाक रसायन आहे. त्याची जर का भक्ती हनुमंतरायाची जर का आपण केली तर आपल्यावरती रामाची कृपा होती असं म्हणतात. पण आता एक दिवस असा आला की रामच हनुमंतरायाला मारायला टाकले, मारून टाकायचं म्हणजे हनुमंतराय जिवंत नाही ठेवायचं असा अपराध हनुमंतरायाकडून घडला. काय अपराध घडला तर पहा, सगळं रामायण झालं आहे ना. प्रभू रामचंद्र गादीवरती बसले, राम राज्य सुरू झालं. आणि राम राज्य सुरू झाल्याच्या नंतर प्रभू रामांचे गुरु कोण आहेत? विश्वामित्र आणि वशिष्ठ, हे दोन असणारे प्रभू रामचंद्रांचे कोण आहेत? गुरु आहेत. त्याच्यापैकी वशिष्ठ ऋषी बरं का हे असणारे रागिष्ठ नव्हते, पण विश्वामित्र मात्र अत्यंत रागिष्ठ, क्रोधिष्ठ. इतका राग त्यांना यायचा, काय जर का त्यांच्या विरोधात घडलं ना की मग काय खरं नाही पुढच्या तो ते शाप देऊन भस्मच करून टाकायचे. अहो त्यांनी प्रतिसृष्टी केली, प्रतिसृष्टीच केली त्यांनी. ही जी सृष्टीमध्ये काय वस्तू आहेत ना ते विश्वामित्रांनी तयार केलेली आहे. म्हणजे देवाला चॅलेंज करणारे येत ते, आणि ताकद होते तपाचे सामर्थ्य तपविनले तप केलेलं होतं विश्वामित्रांनी. असं साधना असं काय कोणतं प्राप्त होत नसते सृष्टी जीवनामध्ये. आधी माणसाने तप करावं आणि मग आपल्याला काय होत असते, शक्ती प्राप्त होत असते. साधनाच नाही, अनुष्ठान नाही, जप नाही, उपवास नाही, आणि नुसतं देवाला भांडत येतं असं मिळत नसतंय. एक तर आपल्याकडे पुण्य पाहिजे नामस्मरणाचं, दुसरी गोष्ट नसन नामस्मरण आपल्याकडे तर आपलं अनुष्ठान तरी पाहिजे. अनुष्ठानाच्या बळावरती त्या वस्तू आपण विकत घेऊ शकतो, बरोबर आहे ना. पैसे खिशात असते तर दुकानाला गेल्यावरती वस्तू मिळतील ना. ते जर अनुष्ठानाचं जपचं पुण्याचं आणि नामस्मरणातून काय मिळतं, मग ते घरच झालं दुकान. तिथं जायचं द्या म्हणजे अमुक अमुक वस्तू त्या दुकानदारांनी द्यायची, ती देवाचं होऊन राहण्यात त्या वस्तू मिळतात. आणि जो अनुष्ठान करतो ना त्या अनुष्ठानातून म्हणजे ते पैसे कमवले म्हणायचं इकडे परमार्थिक क्षेत्रात, आणि त्यातून ते वस्तू मिळतात. तसं विश्वामित्रांनी अनुष्ठानाच्या तपाच्या माध्यमातून इतकं काय सामर्थ्य कमवलं होतं की महाराज म्हणतात एकाची शाटी तपन्नेली, म्हणजे त्यांनी नुसतं उपर्ण काढून सूर्याच्या ठिकाणी ठेवलं तर सूर्यासारखं चमकत होतं. ज्ञानोबराय वर्णन करतात पहा, म्हणजे विश्वामित्र कसे होते, तप करणारे तपिष्ट महात्मा होते. त्यांनी प्रतिसृष्टी कशी केली त्यातल्या काही थोडक्यात वस्तू सांगतो बरं का. आता इथं आपल्या ओघानुसार गायी येतं दूध देण्यासाठी विश्वामित्रांनी मशीन निर्माण केलेली, ते त्यांच्या शेळ्या ते त्यांनी म्हणजे ज्या ज्या इकडच्या वस्तू होत्या ना त्या तिकडचे त्यांनी तशाच निर्माण केलेले. जेवढे डुप्लिकेट आहेत ना ते विश्वामित्रांचे म्हणजे तशाच येतं, तीच क्वालिटी, फक्त त्याची जी क्षमता आहे ती थोडीशी कमी. नाहीतर सूर्य चंद्र हे दोन वस्तू आहेत ना ह्या सगळ्या विश्वामित्रांनी निर्माण केलेल्या असं शास्त्र सांगतंय. आणि ते विश्वामित्र अत्यंत रागिष्ट होते. त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60 दिवस म्हणत ना, 8 दिवसाचा विनापारा नाहीच नाही, बरोबर आहे का नाही. किती 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्रांनी केली. काम क्रोधादी विकार जिंकले आणि तेवढे विकार जिंकून विश्वामित्र बरं का हे असणार ब्रह्मर्षी झाले. ही पद आहे प्रतिष्ठा ती त्यांना मिळाली, रामाचे गुरु झाले. आणि रामाचे गुरु होऊन आता राम वनातून आलेला आहे, रामराज्य चालू झाले. म्हणून एक बार आता त्या नगरीमध्ये दर्शन देण्यासाठी गेले. मग तिथं गेल्याच्या नंतर रामाचे गुरु आल्यात आणि तेच गुरु नाहीत तर ते कसे रागिष्ट येत आणि शाप देणार आहे म्हणून. आणि सगळीची सगळी नगरी तिथे जमल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र स्वतःच्या सिंहासनावरून उतरले आणि त्या विश्वामित्रांना तिथे जाऊन बसवले. श्रीगुरूंचं षोडशोपचारी पूजा केली. रामाने स्वतः साष्टांग दंडवत घालून त्यांचं दर्शन घेतलं आणि बाकीच्या नगरीतील लोक दर्शन वारीसाठी उभा राहिले. आता दर्शन वारी म्हणजे काय, अख्खी अयोध्या नगरी दर्शन वारीसाठी उभा राहील ना. मग हे सगळे उभं राहिले. त्याच्यानंतर आमच्या हनुमंतराय पण त्या दर्शन वारीमध्ये उभा राहिले. त्यांचा 1-1.5 तासाने नंबर येणारच होता वारीचा. तेवढ्या वेळेस नारद मुनी तिथं आले. नारायण नारायण ऐका ना, नारद मुनी येतात तिथे. बरं नारद मुनी काय सामान्य नाही, त्यावेळेस तिथे पत्रकार येतात, बरोबर आहे का. ते पत्रकार आहेत, कुठं काय सगळं घडतंय तिथे सांगतात. असे असणारे या देवतेमध्ये नारद मुनी हे पत्रकार आहेत. पण निश्चित पत्रकार नाहीत तर गुरुजी सांगतात नारद मुनींच्या हातामध्ये तुम्हाला विणा आणि चिपळ्या जरी दिसत असल्या तरी
तुम्ही त्या भ्रमामध्ये राहू नका. नारद मुनींच्या एका हातामध्ये रॉकेलचं ड्रम आहे, एका हातामध्ये काळीची पेटी आहे. कुठं रॉकेल टाकायचं आणि कुठं काळी लावायची फक्त त्यांनाच जमतं. बरोबर आहे का? नारद मुनी तिथं आले आणि त्यांनी ठरवलं की इथं भांडण लावून जायचं. आता सगळं सुविस्कार सुरळीत चाललेलं होतं, काही अडचण नव्हती. पण नारद मुनी हनुमंतरायाच्या जवळ गेले आणि गप्पाचा म्हणजे कोणाच्या दर्शनाच्या बारी चाललं तिथं. अजून तर म्हणजे बरीच लांब बारी दिसते, 1.5 तास तुमचा नंबरच येत नाही, आहे का नाही? म्हणले रामचंद्र प्रभूंचे गुरु विश्वामित्र आलेले, मला असं वाटतं की त्यांचं दर्शन घ्यावं, आहे का नाही? ते रामाचे गुरु येतं, माझ्या आराध्याचे गुरु येतं, त्यांचं दर्शन मी घेतलं पाहिजे. माझा राम त्यांचं दर्शन घेतोय, त्यांना मानतोय, त्यांची पूजा करतोय, मी सुद्धा त्यांचं दर्शन घेणार, असा हनुमंतराया सरळ मनाने आणि त्या नारद मुनींना बोलले. त्यावेळेस नारद मुनी म्हणले, आता राम घे ना का म्हणले दर्शन, ते तिथे गुरुच येतं, बरोबर आहे का नाही? पण म्हणले तुम्ही ब्रह्मचारी, तुम्ही म्हणजे लंगोट लावून इथं जन्माला आला, तुमचं आचरण शुद्ध, तुमचं म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी श्रेष्ठ आहेत. म्हणजे राम प्रापंचिक आहे, बरोबर आहे का? त्याच्या त्या लिलावून तो जीवन जगतोय. पण म्हणजे तुम्ही त्यांचं दर्शन नाही घेतलं पाहिजे. अहो म्हणजे ते रामाचे गुरु आहेत ना, जरी असले गुरु तरी म्हणजे मला माहिती आहे की वशिष्ठ ते विश्वामित्र कसा आहे, ज्या भाषेत बोलायला लागले कसा आहे ती म्हणजे माहित नाही का तुम्हाला? नाही ना, माहित नाही. अरे म्हणजे तो पूर्वी विश्वामित्र त्याचं तप इतकं वाढलं, 60,000 वर्ष तप झालं ना त्याचं. तप वाढल्याच्या नंतर इंद्राला काळजी पडली. म्हणजे तुला मी आतलं सांगतोय, म्हणजे इंद्राला काळजी पडली काय, हा माझं पद घेतोय का काय विश्वामित्र. म्हणून त्यांनी स्वर्गामधून रंभा, तिलोत्तमा, उर्वशी ह्या असणाऱ्या त्या विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पृथ्वीवरती सोडल्या. आणि त्यांच्या पायातील पैजणांचा आवाज, आता तिला असणाऱ्या कंकणांचा आवाज विश्वामित्रांनी ऐकला. तपश्चर्यामध्ये असताना विश्वामित्र तपश्चर्या सोडून दिले आणि त्यांच्याबरोबर प्रपंच उभा केला. कोणी? विश्वामित्रांनी. त्यांना मुलं बाळ झाली म्हणले, म्हणजे असं तर हा विश्वामित्र आहे म्हणले, आणि तुम्ही म्हणले अखंड ब्रह्मचारी, आणि तुम्ही इतके श्रेष्ठ असताना तुम्ही त्याचं दर्शन घ्यावं, मला पटत नाही गड्या म्हणजे त्याला काय नसतं. असं माझ्या हनुमंतरायाला वाटलं चुकतंय जरा माझं, आहे का नाही? चुकतंय ना म्हणजे मी असा इतका म्हणजे त्यांचं दर्शन घेईन, बसतो म्हणजे साईड बसले जाऊन साईड इथपर्यंत थांबायला पाहिजे होतं, आहे का नाही? तिथं थांबले नाही. हनुमंतराय निवांत बसले, त्यांनी चिंतन चालू केलं. कोणाचं? श्रीराम जय राम जय राम. ते तपले विधीच्या अवस्थेत गेले, डोळे मिटून घेतले आणि रामाचं चिंतन. मग कंठामध्ये प्रेम दाटून आला हनुमंतरायाच्या, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, हृदयामध्ये रामच दिसू लागला हनुमंत. असं त्यांचं भजन, ती अवस्था त्यांना प्राप्त झाली. ते सगळे इकडचा प्रपंचातला भाव विसरून गेले. आणि नारद मुनीने पाहिजे हनुमंतराया भजनामध्ये काय झाले, तल्लीन झालेले आहेत. मग नारद मुनी रामचंद्र प्रभूंकडे गेले, बरं का? त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढं सिंहासनावर विश्वामित्र बसलेले होते ना, तिथं गेले. त्यांचं दर्शन यांनी घेतलं आणि घेऊन कानामध्ये जाऊन बोलू लागले. म्हणले चांगलं चाललंय म्हणलं तुमचं, भारी म्हणजे तुमचं चाललंय, इथं सिंहासनावर बसवलं. राम म्हणजे तुम्हाला असणारा स्वतःच्या हाताने चावल्या घालतोय, म्हणजे हवा घालतोय. सगळे अयोध्या नगरी तुमच्या पुढे म्हणजे दर्शनासाठी बारीक उभा आहे. पण म्हणले की वनामध्ये राहणार, पाला खाऊन जगणार तुच्छ माकड तिकडे जाऊन बसले, ते नाही दर्शनाला. विश्वामित्र म्हणले जाऊ दे, म्हणजे नसं आलं म्हणले, बसला असेल तिकडे, काय करायचे म्हणले, बाकीचे आले ते दर्शनाला. तसं नाही म्हणले, मी गेलतो त्याच्याकडे. कोणाकडं? हनुमंताकडे गेलतो म्हणले. त्याला म्हणलं की रामाचे गुरु येत आहे, दर्शन घेतलं पाहिजे त्यांचं. पण तो म्हणला मला माहिती विश्वामित्र कसे, एकच शब्द त्याने वापरला, मला माहिती विश्वामित्र कसे, मी नसतो घेत. म्हणला राम घे ना दर्शन त्यांचं, मी नसतो घेत त्यांचं दर्शन. असं म्हणले आता हे काय, त्याला त्या रॉकेलचा डबाच वाचला ना त्यांनी अख्खा. चिडले विश्वामित्र, चिडले म्हणजे इतके चिडले की काय सिंहासनावरून तडकोले उठले. आणि रामाच्या नगरीमध्ये माझा अपमान झाला, सहन करणार नाही, शाप देऊन सगळी अयोध्या नगरी भस्म करून टाकेल. राम असन काय, लक्ष्मण असन काय, आणि तुम्ही अवतारी असताना काय, साक्षात परब्रह्म असताना काय, मला कुणाचं घेणं नाही. माझा अपमान, मी तुझा गुरु आहे, आणि गुरूंचा अपमान तुझ्या नगरीमध्ये, तुझ्या घरामध्ये याच्यासाठी बोलवलं होतं का? केवढा अपमान झालाय, आहे का नाही? रामाने पाहिजे रागावलेले गुरु रागावलेले पाहिजे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र पुढे आले. आता गुरूंना शांत करायचंय. बोलता बोलता जर का शापवाणी दिली तर सगळ्याचे सगळं भस्म करून टाकायची ताकद श्री गुरूंच्या शब्दांमध्ये. रामाला इथे शब्द मोडवणार नव्हते, पेलवणार नव्हते, तोलवणार नव्हते. म्हणून प्रभू रामचंद्र बरं का पुढे आले आणि एका शब्दात असणार प्रभू रामचंद्रांनी गुरुला शांत करण्यासाठी अशी घोषणा केली की ज्याने कोणी माझ्या श्री गुरूंचा अपमान केला असेल त्याला मी उद्याचा सूर्योदय पाहून देणार नाही, त्याला संपवून टाकणार. असं कोण म्हणते? राम. बरं कळलं का?
नारद मुनी तिथे चिपळ्या वाजवतात नारायण नारायण. मग चर्चा चालू झाली, कोणी केला एवढा मोठा अपमान, कोणी केला एवढा. मग रामाच्या कानावर चर्चा गेली, हनुमंतरायाने अपमान केला, हनुमंताने अपमान केला. म्हणजे गुरुजी पण आता शपथ घेतली, एक वचनी राम, किती एकच वचनी शब्द दिला ना पाळणारच, काही झालं तरी पाळायचा शब्द. एक गोष्टी त्याला म्हणतात. आता हनुमंत असेल काय, लक्ष्मण असेल काय, साक्षात सीता असेल काय, पण दिलेला शब्द आहे ना तो पूर्णत्वाला न्यायचा. आणि म्हणून आता हनुमंत ठार करायचा ठरला. आता समजा आता हनुमंतराय तर विजयी स्थितीत गेले, त्यांना हे काय घडले ते माहितीच नाही. कोणतरी पळत गेला हनुमंताला जागे केलं, ए म्हणजे हनुमंत उठ की, काय झालं काय म्हणले, राम तुला मारणार आहे, का मारणार आहे म्हणले, असं असं सगळं घडले. आणि मग हनुमंतराय शुद्धीवर आले. हनुमंतराय नुसते शुद्धीवरच नाही आले, हनुमंतराय थरथर कापायला लागले, नुसते थरथरच कापायला लागले, लट उडायला लागले. आता ऐका नाही का, रामाच्या पानाच्या पुढं रावणासारखे राक्षस, बरोबर का ना, मोठे मोठे शूरवीर, इंद्रासारखे पराक्रमी, भगवान शंकरासारखे हे सगळे नतमस्तक झालेले, अगदी शरण आलेले. रामबाण हा काय सामान्य बाण नाही, बरोबर आहे का नाही. एकाच बाणामध्ये या संपूर्ण त्रिभुवनाला जाळून टाकण्याची ताकद प्रभू रामचंद्रांच्या बाणामध्ये आहे. आणि तो राम मला मारणार आहे, ते परब्रह्म मला मारणार आहे, माझा आराध्य मला मारणार आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतराया हे थरथर कापू लागले, शब्दच फुटेना, बोलायला येणार. आणि मग नारद मुनी पुन्हा तिथं आले. आणि आल्याच्या नंतर हनुमंतरायाला म्हणले, अरे घ्यायचं की त्यांचं दर्शन. आता म्हणले काय बोलावं तुम्हाला, म्हणले हे सगळं तुमच्यामुळेच झालंय ना. आणि पुन्हा परत म्हणता की त्यांचं दर्शन घेणे काय बिघडलं असतं. पण म्हणले आता असं करा, म्हणजे त्याच्यातून मला वाचवा, काही करा म्हणजे वाचवा. बरं का गुरुजी सांगायचे, ज्याला पीठ येऊता येतं ना त्याला भिजवता बी आलं पाहिजे, त्याला भिजवता आलं पाहिजे. ज्याला भांडणं लावता येतात त्याला ती भांडणं मिटवता आली पाहिजे तर लावायची, नाहीतर लावायची नाही, नुसते भांडणं लावायची आणि पळून जायचं. चौकामध्ये माणसं उभं राहिली, चौघ जण आहे का नाही, हा सहज जाऊन तिथं बोलला, त्यांची दगडाने मारामारी चालू झाली. का म्हणले मी सहजच बोललो त्यांची झाली भांडणं चालू, आता मिटेव ना, माझ्याच्याने मिटत नाही बोल है ना. अरे मग जातो कशाला भांडणं लावायचं त्यांच्यावर, नारद मुनी लावायचे पण त्यांना ती मिटवायला बी येत होते. नारद मुनी म्हणले आता मी म्हणतोय तसं कर, आता म्हणले हे सगळं तुम्ही म्हणतात तसंच करून झालंय ना, आता मी सांगा म्हणजे पुढं तुम्हीच आता काय कसं करायचं ते. म्हणजे ठीक आहे मी सांगतो तसं करा, तुम्ही आता शरयू नदीमध्ये जायचं, शरयू नदीमध्ये जायचं, छातीच्या पाण्यामध्ये उभं राहायचं, हात जोडायचे, रात्रभर त्याच नदीच्या पाण्यात थांबायचं आणि चिंतन चालू करायचं. काय चिंतन चालू करायचं, रामरायाचं भजन म्हणायचं, कोड असणार रामरायाचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय राम, राम राम राम. ताली वाजवा सगळ्यांनी. राम राम राम. एक.
आणि नामस्मरण कोणाचं करायचं त्याच करायचं असं नारद मुनींनी सांगितलं. रात्रभर हनुमंतराया हे असणार नदीमध्ये हात जोडून प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. रामाने बाण घेतला, धनुष्य घेतला आणि नदीच्या कडेला आले. संपूर्ण अयोध्या नगरी ही दोन्ही कडावरती तीरावरती उभा आहे. आता प्रभू कसे मारतात हनुमंतरायाला, हनुमंत नेमकं कुठं बाण लागतोय, हनुमंत पांढरे डोळे करून म्हणतोय का असणार तोड कसं कसं म्हणतोय हनुमंतरायाचा जीव कसा जातोय, ही वाटोळ कसं होणार आहे ते पाण्यासाठी. लगेच येतात कानात जमते, त्यांना काही निमंत्रण द्यावं लागतंय का सांगावं लागतंय का त्यांच्या दारात जावं लागतं, काही नाही. सगळी जमली होती, रात्रीचे 3 वाजल्यापासून नंबर धरून बसली होती. बघा हनुमान कसा मारतात, चांगली गोष्ट आहे, जमली लोक पाय. आणि मग विश्वामित्र आले, हनुमंत राया समोर नदीमध्ये उभा आहे प्रभू रामचंद्र, आणि धनुष्यावरती रामाने बाण ठेवलेला आहे. मंत्रशक्ती संपूर्ण असणारी स्मरण केलेली आहे. आणि रामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाच्या दिशेने अगदी कानाला कानठळ्या बसते ना अशा असणाऱ्या कडकड कडकड करीत आवाज तो असणाऱ्या शक्ती मंत्रित केलेला बाण हनुमंतरायाच्या दिशेने सोडला. सोडल्याच्या नंतर तो बाण अगदी असणारा वीज जशी कडकड करते विजेसारख्या तेजाने तो लखलखीत झालेला बाण हनुमंतरायाच्या दिशेने गेला. गेल्याच्या नंतर हनुमंतरायाला स्पर्श न करता अगदी समोर जाऊन उभा आहे. बरं का, हनुमंतरायाला परिक्रमा घातली आणि परिक्रमा घालून तसाच कडकड कडकड करीत रामाकडे गेला आणि रामाच्या पुन्हा बातेमध्ये जाऊन बसला. बाकीचे लोक म्हणजे फुसका बाण, जो फटाकडा असतो फुसका एखादा निघतो तसं म्हणजे फुसका काही ताकद नव्हती. मग पुढचा बाण, दुसरा बाण, 1 करता 2 करता असे वेगळे शक्तींचे बाण मंत्रित केलेले रामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाकडे पाठवले. पण सगळे बाण फेल ठरले, सगळे बाण शक्तिहीन ठरले. एकही बाण हनुमंतरायाला स्पर्श करू शकला नाही. माघारी बाथ्यामध्ये आले. आता विश्वामित्र हे सगळे पाहत होते. विश्वामित्रांनी सगळे शक्त्या रामचंद्र प्रभूंना दिलेल्या होत्या ना वनामध्ये गेल्याच्या, त्यांनी दिलेल्या होत्या हे सगळे शक्त्या. आणि विश्वामित्रांची किंमत जात होती. त्यांनी दिलेल्या शक्त्या तिथं सगळ्या फोल ठरत होत्या, निकामी ठरत होत्या. एकही बाण कामाला येत नव्हता. विश्वामित्रांची किंमत अजून कमी होत चालली. विश्वामित्रांनी ओळखला हनुमंतरायाला काही होणार नाही का नाही. पण म्हणले आता म्हणले जास्त बोबाटा न करता म्हणले त्यांनीच मोठेपणा दाखवायला सुरुवात केली. कोणी विश्वामित्रांनी काय बोला, अरे म्हणले ते बोलून चालून माकडे होत असते तुका आहे का नाही, शेने कोण होतेच म्हणते. मग आता त्याच्याकडून झाले म्हणून का त्याला ठार मारतोस का रामा, दीड सोडून म्हणते त्याला जाऊ दे म्हणते, मिटवा हा विषय, मिटला विषय आहे का, मिटला विषय. असा मिटला का हा विषय, मिटला नाही. काय घडलं नेमकं, रामाचे बाण फेल का ठरले, तर त्याचं कारण येते तुझ्या नामाचा महिमा तुझशी रंगळे मेघशा. अरे रामाच्या नावाची ताकद स्वतः रामाला सुद्धा माहित नाही. म्हणून महाराज म्हणतात, काय म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं चिंतन केलं की संकटाचं निरसन होईल. एक टाइम राम बरोबर असला तरी संकट आपल्यावरती येऊ शकतं बरं का. राम बरोबर असल्यावर संकट येऊ शकतं, पण रामाचं नाव जर का ज्याच्या बरोबर आहे ना तो संकट मुक्तच होऊन जातो. संकटच त्याच्या जीवनामध्ये येत नाही. म्हणून अखंड रामकृष्ण हरी हे चिंतन करा. आणि आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो त्या कुळाला पुण्य पवित्र पावन जर का करायचं असेल तर त्या रामाचं अखंड चिंतन करा. कुळ पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबा या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
जन्मोनी आकुळे वाचे स्मरे राम दरी हाचे नेम अहर्निशी. काय होईल बरं आपण नामस्मरण केल्याच्या नंतर? लक्षात ठेवा, आता बरेचशे वेळेस असा प्रश्न पाहिला जातो, शाळेमध्ये गेलो तर अभ्यास केला, नोकरी केली किंवा व्यवसाय केला, कोणत्या तरी क्षेत्रामध्ये विशेष नाव जर का कमवलं तर आपण मोठे होतो. परमार्थ करून कोण मोठं होणार? कशासाठी करायचं परमार्थ? कशासाठी म्हणजे जप करायचे? कशासाठी आळंदी पंढरपूरची वारी करायची? खरोखर तसा जर का विचार केला बारकावे, बरोबर आहे ना, तुम्ही लक्ष देऊन विचार करा, वेळच वायाला जातोय ना आपला. हा, जरी पुण्य मिळत असेल तरी ते पुण्य कोणी पाहिजे माहिती का नाही? पाहिजंय का कोणी पुण्य? पटतंय का तुम्हाला माझं? बरोबर आहे ना? काय वेळच जातो ना, काही नामस्मरण म्हणजे आज बरं किंमत कोणाला आहे? किंमत कोणाला? धनवंताला की सर्व मान्यता हे जरी म्हणजे पैशावाल्याला किंमत. बाप बडाना बेटा सगळ्यात मोठा आहे जगामध्ये पैसा आहे. इथं वडील मोठे नाही, इथं मुलगा मोठा नाही, सगळ्यात मोठा जर का कोण असेल तर पैसा. पैसा ज्याच्याकडे आहे तो मूर्ख जरी असला तरी तो ज्ञानी. पैसा ज्याच्याकडे तो आचरण भ्रष्ट जरी असला तरी तो शुद्ध आचरणाचा आहे. फक्त पैसा पाहिजे जवळ. पैसा जर का जवळ असला, बरं का, पैसा फक्त जवळ असला, तो कुरूप दिसाय असू द्या, टेंगणा असू द्या, नाकटा असू द्या, वागटा असू द्या, कसला बी असू द्या, तो सुंदर आहे. फक्त पैसे पाहिजे. गोंडस आहे तो महाराजांचा गोंडस. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, पैशावाल्याला किंमत आहे आणि पैसा हा परमार्थ करून नाही गड्या मिळत. रामकृष्ण हरी म्हणत बसला काय, वाऱ्या केल्या काय, पैसे मिळतात का? अरे असं 7-3 फिरून कोण लय मोठा झालाय, कोणी अंबानी झालाय का कोणी आमच्या वारका? तेवढा नाही होऊ शकत पैसे, आहे ना? याच्यातून पटतंय ना तुम्हाला? मी सांगतोय बरोबर आहे ना? सगळ्याच्या मनात हे आहेच की म्हणजे गेला जरी आळंदीला शिकला जरी तिकडे किती पैसे काय तरी 6 महिन्यातून वर्षातून ते पैसे काय त्याने लय फरक पडत नाही. पण लक्षात ठेवा एक गोष्ट, लक्षात ज्याला श्रीमंत व्हायचं म्हणजे तुम्हाला श्रीमंत होण्याचा एक मंत्र सांगतो, साधू संतांनी सांगितलेला आहे. आता एखादा व्यवसाय उभा करतात तुम्ही, व्यवसाय उभा केल्याच्या नंतर अपयश येतं, तसं पैसे सुटून नाही त्या व्यवसायाचा. शेजारी दोघांनी समजा 2 मित्रांनी एकच व्यवसाय उभा केला एकाच तालुक्यामध्ये एकाच पेठेला, पण एकाचा चांगला चालला आणि एकाचा पार बुडाला, नाही का ना? मग डबे विकून घरी आला, सगळं ते विकून गेलं दुकानात, काय ठेवलं नाही. असं का होतं? असं का होतं? तर लक्षात ठेवा, हे सगळं प्रारब्धावर अवलंबून असते. कशावरती? अन्न, मान, धन येतो प्रारब्धावर. तुमच्या मागचं जर का पुण्य शिल्लक असेल ना तर तुम्ही काही व्यवसाय करा, संपत्ती जाता पैसे घर दिले. हा, तुम्ही म्हणता मी लय हुशार आहे, लय चतुर आहे, माझं गणित लय पक्क होतं, माझं हे लय पक्क होतं, आहे का नाही? म्हणून मला हे जमलं नाही तरी दुसऱ्याला जमत असतं. हे तुझा गैरसमज आहे. तुझं पूर्वीचं पुण्य आहे, ते पुण्य आणि पुण्य म्हणून तुझं बरं चाललंय. लक्षात अशामुळे बरं चाललंय, पुण्य म्हणून बरं चाललंय. तुमचं आमचं काय, देवादिकांचं बी पुण्य म्हणून त्यांचं बरं चाललंय. तिकडं त्यांचं बी पुण्य संपलं की त्यांची किंमत जाते निघून. मग पुण्य कमवलं पाहिजे. काय कमवलं पाहिजे जीवनामध्ये? पुण्य कमवलं पाहिजे. आता पुण्य कमवायचं कसं? लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला जर का मोठं व्हायचं असेल, आता हे मागचं पुण्य म्हणून तुम्ही आता मोठे येतं, हा, आणि ज्याचं मागचं पुण्य नाही म्हणून आता आपण दरिद्र येतं. मग आता पुण्य कमवायचं बरं का. मागचं पुण्य किंवा पाप हे पुण्यामध्ये वाढ जर का करायची असेल तर रामकृष्ण हरी म्हणायचं, भजन करायचं. भजन केल्याच्या नंतर पुण्य वाढतं, प्रारब्धाचा नाश होतो आणि आपण चांगले होतो. बरं, पुण्याचे बी प्रकार आहेत आता बरं का. काही पुण्य वाढतील बी नष्ट बी होऊन जातात. आता काय असे पुण्य आहेत लक्षात ठेवा. अन्नदान करणं ही सगळं पुण्य आहे ना. या पुण्यातून असं काय शक्ती प्राप्त होती, भरपूर शक्ती प्राप्त होती, बघ नाही अशी नाही. पण या पुण्याच्या बळावरती आपण जर का देव सोडून बाकीचं काय मागितलं ना की ते पुण्य काय होऊन जातं, त्या वस्तू देतं आपल्याला पण पुण्य नष्ट होऊन जातं. कसं तर पहा,
आता 100 यज्ञ करून काय होता येतं? 100 यज्ञ ज्याला करता आले जीवनामध्ये, किती यज्ञ? 100 यज्ञ. ज्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची जरा अखंड पडावं लागते, स्वस्ती श्रीचे ब्राह्मण मंत्र म्हणण्यासाठी असतात. आणि असा यज्ञ बरं का, एक यज्ञ अब्ज रुपये खर्च करून जो घडत नाही असा घडवून आणायचा. असे 100 यज्ञ ज्याला जीवनामध्ये करता आले ना, असं 100 यज्ञाचं पुण्य मिळालं की देव माणसाला जय इंद्र होता येतं, असं शास्त्र सांगताय, असं ग्रंथ पुराणामध्ये सगळीकडे वर्णन आलेले. मग हे पुण्य मिळवल्याच्या नंतर होते, पण ते पुण्य मिळवल्याच्या नंतर इंद्र जरी होता आलं तरी सरते शेवटी त्या इंद्राचं पद सुद्धा जातं. तया पुण्याची पावती सरी सवेचे इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोका. लक्षात येत आहे का? म्हणजे असं नाचकं कुचकं पुण्य कमवून नाचक्या कुचक्या गोष्टी मिळवू नका. काय आपल्याला नरदेह मिळालाय परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी, माणसाचं शरीर कशाला मिळाले? त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी. मग आपण पुण्य कमवल्याच्या नंतर आपल्याला जर का प्रपंचातला उच्चांक होत असेल, म्हणजे आता पुढची गोष्ट सांगतो, आपला वेळ संपत आलाय, म्हणजे संपूनच गेलाय, हे 5 मिनिटं फक्त राहिले. लक्षात घ्या, ज्याला वाटतंय प्रपंचाचा उत्कर्ष व्हावा त्याचं पण रामकृष्ण हरी हे नामस्मरण उत्कर्ष करून देईन. पण प्रपंच करणं, प्रपंचाचा उत्कर्ष होणं हा परमार्थ नाही गड्यांनो खरा. कसा? तर लक्षात ठेवा, देव जर का आपल्याला मिळत नसेल आणि आपल्याला हा प्रपंचच मिळत असेल पुण्य कमवून बी, तर ते पापच झालं. काय झालं? पापच झालं. देव मिळाला पाहिजे पुण्य कमवल्याच्या नंतर, देव आपल्या समोर आला पाहिजे, त्याला पुण्य म्हणायचं. आणि त्या पुण्याला कोणतं पुण्य म्हणतात? निष्काम पुण्य, कोट्यानुकोटी. निष्काम पुण्य जीवनामध्ये करता आलं पाहिजे. अपेक्षा रहित होऊन शून्य अवस्थेला जाऊन ज्याला पुण्य करता आलं ना, त्याचा परमार्थ फलीभूत होतो. किंबहुना त्याच्या घरी देव येतो, त्याच्याबरोबर बोलतो, बसतो, खातो, राहतो. आणि हे सगळं पुण्य आमच्या तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी, नाथ महाराजांनी कमवलं. म्हणून त्यांच्या घरी येऊन देव पुष्कळून दिला तरी जात नव्हता, तो माघारी यायचा. ते बी जप करीत होते, नामस्मरण करीत होते, वाऱ्या करीत होते, असाच आपल्यासारखा परमार्थ करीत होते. पण त्यांनी त्यांचा परमार्थ विकला नाही, स्वार्थ ठेवला नाही, प्रपंच कमवला नाही. म्हणून त्यांच्या घरी देव आला. आणि आपण आपला परमार्थ करून बी त्या परमार्थातून आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे बरं का. आणि म्हणून आपला परमार्थ फलीभूत होत नाही. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करा. कसं नामस्मरण करायचं? पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. असं शुद्ध पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये कमवायला शिका. ते शुद्ध पुण्य नामस्मरणाने प्राप्त होईल. म्हणून आपण हे आपल्या मुखाने अखंड त्या परमेश्वराचं चिंतन करा. विठोबा हा उच्च कोटीचा परमार्थ जीवनामध्ये करा. बाकीच्या गोष्टींमध्ये काय सोंगे छेंदे का देव जोड्या ऐशी नाही, उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. पांडुरंग परमात्म्याला हे काय आवडत नाही. बाकीचा जो खळवृत्तीचा परमार्थ आहे तो बी आवडत नाही. तीळ जाळले तांदूळ, काम क्रोध तैशीची खळ, हे सगळं कसं आहे? खोटा परमार्थ आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून शुद्ध परमार्थ करा, सात्विक परमार्थ करा, जेणेकरून ते श्री हरीची कृपा आपल्या जीवनावरती होईल. आणि हा जो परमार्थ टिकलाय ना आपल्या महाराष्ट्र देशामध्ये किंवा संपूर्ण भारतवर्षामध्ये,
त्याला फक्त एक असणारा महात्मा कारणीभूत आहे, ते म्हणजे आपले सगळ्या महाराष्ट्राचे हिंदुस्थानाचे अखंड असणारे आराध्य दैवत असं म्हटलं तरी काय हरकत नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजेविषयी एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला बोलायचं, त्यांनी समजून टाकायचं बा. महाराजांनी असं वर्णन केले, रायगडी मंदिरे वशी माझा राया, चरणाशी अर्पितो अखंड हे काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. पूर्वीच्या काळामध्ये आता 350 वर्ष होऊन गेले, त्या काळामध्ये अशी महाराष्ट्रावरती परिस्थिती आलेली होती सज्जनांनो, की महाराष्ट्रामध्ये गाढवाचा नांगर फिरलेला होता आणि या महाराष्ट्राकडे पाहत असताना सुलतानी सत्ता ही असणारी महाराष्ट्राचा समजून असणारा नाश करून टाकायला, धर्म संस्कृतीचा सत्यानाश करायला अगदी असणारी ठाम निश्चयाने इथं आलेली होती. बाहेरच्या देशातून ही परकीय आक्रमण इथं आलेली होती आणि पुणे प्रांतामध्ये छत्रपती शिवाजीराजे हे बाल स्वरूपात जन्माला आले. त्यांनी अगदी लहान वयामध्ये तोरणा किल्ला जिंकला आणि विजापूरच्या बादशहाला राग आला, संताप तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी भर दरबारामध्ये विजापूरच्या विडास ठेवलेला आहे. जो कोणी त्या शिवाजीला जिवंत आठवा मुर्दा मारून माझ्यापाशी आणीन ना, मी त्याला खूप मोठी जहागिरी बक्षीस देईन. आणि तो पैजेचा विडा अफजल खानाने उचलला. अफजल खानाने विडा उचलला आणि महाराष्ट्रावरती संकट आलं. पण इकडे छत्रपती शिवाजी महाराज मात्र काय सामान्य नाही. कसे आहेत? धन्य धन्य शिवाजी सुर, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही सामान्य विभूती नाही. अगदी लहानपणापासूनच रक्तामध्ये हिंदवी स्वराज्य उत्पन्न व्हावं ही श्रींची इच्छा. अशी असणारी संकल्पना धारण करूनच आईच्या उदरातून जन्म झालेला होता. हे असणारे राजे आणि त्या राजांना संपूर्ण टाकण्यासाठी, त्यांचं नामशेष करण्यासाठी, जीवन अगदी असणारे संपूर्ण नष्ट करण्यासाठी अफजल खान नावाचा राक्षस महाराष्ट्राच्या दिशेने आलेला आहे. आता यांचं काय सामान्य नव्हतं. आपलं स्वराज्य छोटं होतं आणि अशा छोट्या स्वराज्याला नष्ट करण्यासाठी काही हजारो फौज, मोठाची मोठा तोफखाना, अति फराटे शूरवीर महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. आणि विजापूर वरडल्याच्या नंतर पहिलं जे शहर त्यावेळेस संपन्न लागतंय ते शहर म्हणजे आपलं तुळजापूर. त्या तुळजाभवानीच्या घरामध्ये अफजल खान गेला. हातामध्ये गण होता आणि त्या गण हातामध्ये घेऊन भवानी मातेच्या दारामध्ये जाऊन गायी कापली. रक्त असणारा देवीच्या मूर्तीवरती चिंपण आणि बोलू लागला, हसू लागला. ते देवीकडे पाहून, तू आहेस ना जगत जननी, तू आहेस ना जगदंबा, मग दिखाव तेरी करामत, दाखव तुझा चमत्कार, असं म्हणून त्या अफजल खानाने अगदी त्या पोलादी खानाने देवीच्या मूर्तीवरती गण घालून टिकड्या केल्या आणि तो अफजल खान तिथं नाचू लागला. त्या देवीचं गीत गोंधळ घालायचा असतो त्या देवीचा. संपूर्ण महाराष्ट्राच्या देवीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवते. अफजल खानाने मात्र आपली कुलस्वामिनी त्या देवीच्या मूर्तीच्या ठिकऱ्या करून टाकल्या आणि संपूर्ण तुळजापूर शहर उद्ध्वस्त करून तो पुढे निघालाय. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं पंढरपूर आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन नाम होत त्या पंढरपुरामध्ये गुंतवून होता. त्याच्या नावाचा जयघोष चाललेला होता. तो कसा
करीत होती ते कसं म्हणाल तर ते असं त्या ठिकाणी गेला. त्याने तिथंही संपूर्ण मंदिराला त्रास देण्याचं काम केला. मूर्ती उद्ध्वस्त केल्या आणि नंतर आपले काम तिथून पहिलं सातारा वाईकडे उतरला आणि त्याचा मोर्चा चालला होता. त्याला जिवंत आत्मा मुर्दा शिवाजी महाराजांना पकडून विजापूरच्या दरबारामध्ये न्यायचं म्हणजे न्यायचं होतं. आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांनी कवडीची माळ धारण केलेली आहे आणि आई तुळजाभवानीचं मंदिर फोडणे म्हणून अत्यंत क्रोधायमान झालेले आहे. सगळ्या मंदिरांना उपद्रव केलाय म्हणून प्रतिष्ठा झालेले राजे भावनेच्या भरामध्ये येऊन गडावर खाली उतरले नाहीत तर अफजल खानाला चावडीच्या मनामध्ये बोलवून घेतलं आणि तिथं पद्मावती मातेच्या ठिकाणी भेटण्याची असणारी वेळ आणि जागा निश्चित झाली. दोन्ही ठिकाणचे असणारे मंत्री महोदय तिथं जाऊन चर्चा भेटगाठ सगळं निश्चित झालं आणि भेटीची वेळ ठरली. वेळ ठरल्याच्या नंतर असं ठरलं की दोघांच्या बरोबर एक अंगरक्षक त्या ठिकाणी येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र अफजल खानाचा कावा गाव सगळं ओळखलेला होता. तो बोलत होता, राजे मी तुमच्या वडिलांसारखा, तुम्ही मला माझ्या असणाऱ्या मुलासारखे. अहो तुमचे वडील आणि मी मित्र, आम्ही एकत्र भरपूर लढाया जिंकलो, लढलो, विजापूर दरबारासाठी बसलो आणि मी तुमची भेट घेण्यासाठी इथं आलेलो आहे. असा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप पाठवत होता जेणेकरून राजे गाफील राहतील आणि मी असताना माझा गाव संपादन करेन. पण शिवाजी महाराज हे नुसते शूर नव्हते तर ते कुशाग्र युद्ध कौशल असणारे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बिचवा चिलखत ते सर्व वस्तू असणाऱ्या अंगावरती धारण केल्या. वरती अगदी असणारा भरभरीचं मऊ असणारा कपडे भरभरी वस्त्र राजेने अंगावरती धारण केलं. अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केलेला आहे. अगदी 9 रत्नजडी जिथं विजापूर मध्ये रत्न नाहीत असे रत्न त्या शामियानेमध्ये आले. अफजल खानाला बसण्यासाठी सिंहासन मोठ्याचे मोठं तयार केले आणि राजे त्या शामियानामध्ये प्रवेश करीत आहेत. प्रवेश करताच अफजल खान उठून उभा राहिला. काही वर्षापासून काही दिवसांपासून शिवाजीला पकडायचं होतं आणि तो शिवाजी म्हणतात तो दत्तंत दुआ असा अफजल खान शिवाजीकडे पाहून मनोमन हसू लागला. त्याच्यासाठी मी इथं आलेलो होतो. तो शिवाजी माझ्या पुढे आला. आता मी त्याला जिवंत सोडणार नाही म्हणून त्याला आनंद झाला आणि अफजल खान हसत आहे. खान हसत हसत अफजल खान शिवाजी राजांना बोलत असताना राजे डगमगले नाही. राजे समोर गेले आणि मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर अफजल खानाने आपल्या असणाऱ्या डाव्या बंगल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाबलं आणि कट्यार काढली. कट्यारीने वार महाराजांच्या पाठीवर ते केला. संचित होता हे म्हणून राजे आपले वाचल्याच्या नंतर राजांना कळलं काय अफजल खान हा मला इथं असणारा सोडणार नाही किंवा वाघ कसे जे आहेत ते छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाच्या पोटामध्ये शिरवले आणि कोथळा बाहेर काढला. मोठ्याने असणारा आकांत करू लागला. दगा हो गया, बचाओ, दगा हो गया.
त्याचा असणारा अंगरक्षक धावत पळत त्या ठिकाणी आला. त्याचं नाव आहे सय्यद बंडा. अगदी एका वारामध्ये 2 तुकडा करणारा इतका तो असणारा प्रवीण होता, पट्टेबाज होता. आणि त्याने शिवाजी राजांवरती गाव टाकणार त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचा जो रक्षक आहे त्याचं नाव आहे जिवा महाले. त्याने त्या अफजल खानाचा हात टाकून बाजूला टाकला. तेव्हापासून मन आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला. अशा प्रकारे प्रतापगडाचं युद्ध झालं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना विजयश्री मिळाली. एवढी विजयश्री मिळाली की त्यांनी संपूर्ण ज्या पालख्या होत्या ना त्या पालख्या घातल्या आणि इथं अखंड हिंदुस्थानामध्ये आपला भगवा ध्वज असणारा उभा केला. इथपर्यंतच नाही तर शिवाजी राजांचं जे स्वराज्य आहे ना ते आटके पार कटके पार उभा राहिलं. त्याला मूळ कारणीभूत होतं छत्रपती शिवाजी राजांची विचारसरणी. आणि तीच विचारसरणी असल्यामुळं पहा राजे तुम्ही होतात म्हणून आपल्या दारामध्ये आहे तुळस, राहिले मंदिराचे कळस, बरोबर आहे का नाही? हे कशामुळे आहे? फक्त राजे तुम्ही होता म्हणून. अशा राजाला कधी जीवनामध्ये विसरायचं नाही ज्यांच्यामुळे परमार्थ वाढा पुन्हा मोठा झाला. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपली झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर एक 5-7 मिनिटं तुमची जास्त घेतली त्याबद्दल मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो. कीर्तनाला उपस्थित असलेले सर्वच असणारे ख्यातनाम कलाकार या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार दीपकजी महाराज नांगरगे, आपल्याच गावचे भूषण संपूर्ण जिल्ह्याचं भूषण श्री हरिभक्तपरायण विजयजी महाराज सकट ते या ठिकाणी आले. या ठिकाणी आमचे मित्र आणि युवा कीर्तनकार माऊली महाराज गटाले तसेच जे संपूर्ण काळकरी मंडळी म्हणजे असून काका या ठिकाणी आलेले आहेत. तसेच संस्थेतील विद्यार्थी महाराज वेळेकरी बाबा तात्या महाराज अत्यंत सुंदर असे सगळेच नियोजन करते कमिटी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज ज्यांनी कीर्तन सौजन्य घेतलेले आहे ते सुभाष माणिक मांडगे, श्री दिनेश मांडगे आणि देवीदास मांडगे त्यांनाही खूप खूप धन्यवाद. असंच आपल्या सप्ताहाला सहकार्य करा आणि सप्ताह दिवशी मोठा करा. ऐका ओले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेरू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळी अशी आला. तुकाराम तुकाराम उभा राहा. हे पहा आता उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा